मित्रहो नमस्कार. विचार प्रवाह या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. रामाचा आदर्श सांगता पण सीतेचं संरक्षण करता का, असा सडेतोड सवाल जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना केलेला आहे. सविस्तर बातमी बघूयात. तत्पूर्वी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सडेतोड राजकीय बातम्यांसाठी आमचा विचार प्रवाह न्यूज चॅनल नक्की सबस्क्राईब करा. महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील यांनी आज विधानसभेत बोलत असताना गृह खात्याच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला आहे. तसंच देवेंद्र फडणवीस हे फोडाफोडी करण्यात व्यग्र आहेत, त्यामुळे त्यांना गृह खातं पाहण्यास वेळ नाही असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. एवढंच नाही तर महिला सुरक्षित नाहीत हे सांगत असताना रामाचा आदर्श सांगणारे सीतामाईचं संरक्षण म्हणजेच राज्यातल्या महिलांचं रक्षण का करत नाहीत असा सवालही त्यांनी विचारला आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 8,000हून अधिक दंगली झाल्या. बिहारमध्ये 4,000 दंगली झाल्या. आपल्याकडे दंगली घडवण्याचा विक्रम झाला. रामनवमीला हल्ली दंगली होतात. दसऱ्याला काहीही होऊ शकतं. कोल्हापुरात कुठून माणसं आली माहीत नाही, पण दंगल झाली. आम्हीही हिंदू आहोत, पण इतरांच्या अभिमानाला आपण डिवचून चालणार नाही, असं जयंत पाटील म्हणाले. केंद्र सरकारनं पोलीस स्टेशनची यादी जाहीर केली. त्यात महाराष्ट्रातलं एकही पोलीस स्टेशन नाही. म्हणजे गृह खातं कसं चाललं आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. गृह खात्याकडं लक्ष द्यायला वेळ नाही, फक्त फोडाफोडी चालली आहे. मला वाटतं आता त्यांनी जाहीर करावं की सगळेच एका पक्षात आहेत, म्हणजे शांतता प्रस्थापित होईल, असा टोलाही जयंत पाटील यांनी फडणवीसांना लगावला आहे. मुंबई पोलिसांची तुलना एकेकाळी स्कॉटलंड यार्डशी होत असे. आता ते दिवस गेले. मी भाषणं ऐकली आहेत. विरोधी पक्षनेत्यांनीही तेव्हा एक उल्लेख केला आहे. न्यायाची व्यवस्था काय आहे? भारतात 5 कोटी खटले प्रलंबित आहेत. 10 लाख माणसांमागे 12 न्यायाधीश आहेत. महाराष्ट्रात 50 लाख केसेस पेंडिंग आहेत. मला आठवतं देवेंद्र फडणवीस यांच्याकडं 2014लाही गृह खातं होतं. रेट ऑफ कन्व्हर्सेशन जास्त आहे वगैरे सांगायचं. आता केंद्राने एक अहवाल जाहीर केला आहे. त्यात या सरकारमध्ये कन्व्हिक्शनचा रेट कमी आहे. गुन्हेगारांना पकडण्यात हे सरकार कमी पडतं. मी फडतूस नाही काढतूस आहे, असं फडणवीस म्हणाले होते. अहो, पण नागपूरमध्ये चोर लुटारूंनी हैदोस घातला आहे. नागपुरात रोज सरासरी 3 ठिकाणी घरपुड्या होत आहेत. हे सगळं सांगतो कशासाठी? की नागपूरमध्ये गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. म्हणून आम्ही सांगतो की महाराष्ट्रात इतर ठिकाणी फिरण्यापेक्षा नागपूरमध्ये ठाण मांडून गृहमंत्र्यांनी बसलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या उपराजनातलं वातावरण दुरुस्त करावं, अशी आमची सूचना आहे, असंही जयंत पाटील म्हणाले. मित्रांनो, ड्रग्जचा विषय म्हणजे उडता पंजाबप्रमाणे उडता महाराष्ट्र करण्याची तयारी सुरू आहे, असा सवालही जयंत पाटील यांनी केला आहे. सध्या भारतात पहिल्यांदाच राम अवतरतोय असं वातावरण सुरू झालं आहे. पण मी हे सांगू इच्छितो की ही रामाचीच भूमी आहे. अयोध्येला रामजन्म झाला असला तरीही महाराष्ट्रात रामाचं वास्तव होतं. रामाचा आदर्श सांगत आहात, तर मग सीतेचं रक्षण कोण करणार? त्यांचीही गरज आहे. सीतेचं संरक्षण म्हणजे महिलांचं संरक्षण करा, मग राम मंदिरात आम्हीही तुमच्याबरोबर येऊ, असंही जयंत पाटील म्हणाले. धन्यवाद.